फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बरं, फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून एवढा छान खमंग आणि 3 in 1 असा पदार्थ कसा काय बनवू शकतो। चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्ते, मी पूजा, मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। चला लगेचच आपण पाहूया फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण एवढा मस्त पदार्थ कसा करणार आहोत। ह्याचा आवाज सुद्धा मी तुम्हाला ऐकवते। आता पहा झालेले आहेत। पहा इथे मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये आपण सगळ्यात आधी एक पळी तेल घालून घेऊया। इथे ही लहान पळी आहे, एक पळी मी इथे तेल घातलेले आहे। खूप जास्त तेलाची गरज नाही आपल्याला या रेसिपीसाठी। तर पहा आपलं इथे तेल ना छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपण मोहरी घालूया। मोहरी छान तडतडून द्यायची, त्याचबरोबर जिरं सुद्धा घालून घ्यायचं। पहा जिरं सुद्धा छान असं फुललं की लगेचच यात कट केलेली हिरवी मिरची घालायची। इथे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केला। आता तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवे त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ ऑप्शनल आहेत, पण तीळ घातल्यामुळे ना पदार्थ हा अजून जास्त पौष्टिक होतो, त्याचबरोबर खायला सुद्धा रुचकर लागतो। यात मी थोडंसं हिंग घालून घेते। आता फोडणीमध्येच ना आपण इथे थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता ही फोडणी छान अशी मिक्स करून घेऊया। पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही फोडणी बसलेली आहे। आता पहा यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया। तुम्ही हवं तर लसूण ठेचून आणि अद्रक किसून सुद्धा घालू शकता। मी इथे पेस्टचा वापर केला आहे। आता ही पेस्ट तेलावरती थोडीशी परतवून घ्यायची। त्यानंतर लगेचच यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे। चिली फ्लेक्समुळे ना आपला जो पदार्थ आहे तो दिसायला खूप सुंदर आणि देखणा दिसणार आहे, त्यामुळे चिली फ्लेक्स आवर्जून घाला। आता पहा इथे मी ना 1 वाटी पाणी घेतलेले आहे। आता तुम्हाला ज्या वाटीने मोजून पीठ घ्यायचे त्याच वाटीने मोजून पाणी घ्यायचं। तर इथे मी 1 वाटी पाणी घालून घेतलं। आता पहा या पाण्यामध्ये आहे ना आपल्याला मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला। आता छान उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया। तर पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता काय करायचं, एका हाताने थोडं थोडं करून हे पीठ यामध्ये घालायचं आणि हे लगेचच असं हलवून घ्यायचं। पहा अगदी या पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे। याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे आणि गाठी झाल्या तरी त्या आपण फोडून घेणार आहोत। तर पहा इथे मी कंटिन्यू हलवत अशा पद्धतीने हे पीठ आता मिक्स करून घेते। तर पहा अगदी या पद्धतीने ना मी हे अगदी पटापट हलवायचं, गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि याच्या गाठी न होता हे छान असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ। आता हे पीठ आपण थोडा वेळ शिजून देऊया। थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं तरी हे पीठ आपल्याला शिजून द्यायचं आहे, तरच आपला जो पदार्थ आहे तो छान असा होणार आहे आणि त्याला छान असं समोसा किंवा आलू कचोरी असेल किंवा आपली साधी कचोरी असेल त्याचा फ्लेवर कसा आला पाहिजे। आता यामध्ये आपण बटाटा तर घातला नाही आहे, मग नेमकं काय करायचं आहे ते पुढे समजणार आहे तुम्हाला। बटाटा कधी घालायचा, कसा घालायचा, त्यामध्ये फिलिंग तर भरायचं नाही आहे आपल्याला। पीठ न मळता किंवा आपण न लाटता ही कचोरी करणार आहोत, तर ती कशा पद्धतीने करणार आहे ते पुढे समजेलच। त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आणि पहा आता हे ना मी झाकण न ठेवता एक 5 मिनिटं मध्ये मध्ये हलवत छान शिजवून घेते पीठ आणि नंतर तुम्हाला दाखवते। इथे मी 2-3 मिनिटं आहे ना हे छान असं होऊन दिलेलं आहे। 2-3 म्हणजे जवळपास आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ पण पहा आपलं मस्त असं शिजलेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया। इथे मी एक भांडं घेतलं आहे मोठं, यामध्ये मी हे पीठ आता काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला आहे ना हे पीठ थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपल्या हाताला सुद्धा चटके बसणार नाही आणि त्यानंतरनं जी पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे। तर आता हे पीठ आधी मी थंड होऊन देते आणि मग तुम्हाला दाखवते। तर पहा इथे हे आपलं जे बॅटर आहे ना हे बऱ्यापैकी आता थंड झालेलं आहे, अगदी व्यवस्थित पहा असं कोमट आहे, हाताला आपल्या सोसेल इतपत आपण हे थंड करून घेतलेले। आता इथे माझ्याकडे 2 उकडलेले बटाटे आहेत। हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। पहा पिठाची जितकी क्वांटिटी आहे ना तितक्याच क्वांटिटीत आपल्याला बटाटा इथे घ्यायचा आहे। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं, त्याचा गोळा पाहिला तर आपण पहा 2 बटाट्यांइतका त्याचा गोळा तयार होईल असा आहे। त्यामुळे मी इथे 2 बटाट्यांचा वापर केला आहे। बटाटा जास्त घेतला ना
की आपण जो पदार्थ करतोय तो खायला खूप जास्त छान लागणार आहे. तर पहा इथे मी एक बटाटा अशा पद्धतीने किसून घेतला. आता असाच आपण दुसराही बटाटा हा किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा मी इथे संपूर्ण हे दोन्ही बटाटे किसून घेतले. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया. आपण पीठ शिजताना मीठ घातलेले आहे, त्यामुळे आत्ता मीठ आपल्याला थोडं कमी घालायचं आहे. सोबतच कोथिंबीर घालून घेणार आहे इथे मी कट केलेली. आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला घालायचं आहे चाट मसाला आणि मिरे पावडर. तर इथे चाट मसाला घेतला आहे मी जवळपास अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे. जर तिखट नको असेल मिरे पावडर स्किप केलीत तरी चालेल किंवा सुरुवातीची हिरवी मिरची स्किप केलीत तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे, तो म्हणजे 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ. आणि हा ऑप्शनल नाही आहे, आवर्जून घाला. जर तुमच्याकडे बेसन पीठ भाजलेलं असेल ना तर ते घेतलं तरी चालेल. इथे मी कच्च्याच बेसन पिठाचा वापर केला आहे, पण जर तुमच्याकडे भाजलेलं असेल पीठ तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि आता हे पीठ मळताना जर तुम्हाला वाटलं की खूप पातळ आहे पीठ तर तुम्ही अजून जास्त यामध्ये कोरडं पीठ गव्हाचं किंवा बेसन पीठ ॲड करू शकता. शक्यतो गव्हाचं पीठ ॲड करा जर तुम्हाला वाटतंय की हे पातळ आहे. तर पहा मी आता असं हलक्या हाताने हे सर्व आधी एकजीव करून घेते. संपूर्ण पिठामध्ये बटाटा आणि मसाले असे एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने मी हे छान मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा इथे ना हे थोडंसं मला ओलसर वाटतंय, त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेणार आहे. अगदी थोडं घेतलंय. पहा अशा पद्धतीने छान असं हे आपण ह्याला लावून घेऊया आणि हे पीठ छान असं मळून घेऊया. तर अशा पद्धतीने पहा मी इथे छान असा ह्याचा गोळा तयार करून घेते. तर पहा इथे ना आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. हात धुवायचे आहेत आपल्याला तेल लावल्यानंतर ना, आणि मग अशा पद्धतीने हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं तेल लावल्यामुळे काय होतं, आपला हा जो पिठाचा गोळा आहे तो छान असा चमचमीत तयार होईल. पहा म्हणजे काय होईल, हे पीठ ना आपल्या हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित असा हा गोळा तयार होईल. तर इथे आपला हा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. आता याच्या आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्यात. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि पहा अशा पद्धतीने ह्याला कचोरीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. कचोरी आपली थोडी मोठी असते, इथे मी लहान आकार असा देऊन घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठ्यासुद्धा कचोऱ्या याच्या करू शकता. तर पहा इथे मी या पद्धतीने करून घेतलेली एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने मी आता सगळ्या आधी करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर इथे पहा मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि प्लेटमध्ये बसतील तितक्या कचोऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. आता एक एक करून आपण अगदी अलगद हाताने ह्या सोडून घेऊया. तेलात बसेल तितक्याच कचोऱ्या आपल्याला एका वेळी सोडायच्या आहेत. पहा गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे. बारीक गॅसवरच आपल्याला ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. पहा याचा रंग थोडा बदललेला आहे. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही ना तोपर्यंत अजिबात याला आपण हात लावायचा नाही आहे. अशा पद्धतीने रंग बदलला की ह्याला पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनी छान असा रंग येईपर्यंत खरपूस खमंग आपल्याला ही कचोरी किंवा टिक्की भाजून घ्यायची, म्हणजेच तळून घ्यायची. आता ही तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ह्याला तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. आपला समोसा किंवा कचोरी, आलू कचोरी असते ना, अगदी त्या पद्धतीची ही कचोरी आपली तयार होणार आहे. मी पुढे तुम्हाला दाखवेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या. ते म्हणजे कसं आतपर्यंत पीठ शिजलं जाईल. तसंही आपण 5-6 मिनटं हे पीठ शिजवून घेतलेले, पण तरीसुद्धा आहे ना आपल्याला हे थोडं छान होऊन द्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत ही कचोरी छान शिजली जाईल आणि खायलासुद्धा छानच लागेल. तर पहा इथे मी पुन्हा हे पलटी करून घेतलं. या पद्धतीने छान असं थोडा वेळ आपण हे होऊन देऊया. तर इथे पहा आपल्या कचोरीला मस्त असा रंग आलेला आहे. आता अशा रंगावर येईपर्यंतच आपल्याला कचोरी छान अशी तळून घ्यायची आहे. आता आपण ही काढून घेऊया. किती सुंदर दिसते पहा. कदाचित तुम्हाला व्हिडिओत थोडा डार्क रंग दिसत असेल, पण खरंच खूप कमाल झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आवाजावरून सुद्धा समजत असेल तुम्हाला किती मस्त खमंग खुसखुशीत झालेली असणार आहे. तुम्हाला मी नंतर तोडून सुद्धा दाखवते. आणि पहा अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा कचोऱ्या इथे तळून घेणार आहे. अगदी अलगद सोडायचे. कचोरीची तुम्ही जर हे पाहिलं असेल बघा,
आपण जाड ठेवलेल्या आहेत, खूप पातळ नाही करायच्या आहेत आपल्याला, जाडच ह्या कचोऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर पहा इथे मी काही कटलेट तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे आता करणार आहे. खूप छान होतात, भरपूर प्रमाणात होतात आणि अतिशय चविष्ट होतात. ह्याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते. आता पहा, अतिशय मस्त असे झालेले आहेत पहा. खूप भन्नाट होतात, आतमधून ना असे सॉफ्ट राहतात आणि वरतून अतिशय कुरकुरी किंवा कटलेट तयार होतात. आता हे कटलेट किंवा कचोरी आहे ना, तुम्ही हिरवी चटणी त्याचबरोबर आपली जी चिंचगुळाची चटणी असते ना त्यासोबत एन्जॉय करू शकता. इथे पहा मी मस्त अशी हिरवी चटणी घेतलेली आहे. यावरती अशा पद्धतीने थोडीशी घालून घ्यायची आणि थोडीशी चिंचगुळाची चटणी. खूप छान लागतं खरंच. एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीज पाहत राहा, खात जा, करत जा. महत्त्वाचं म्हणजे माझ्या रेसिपी पाहून करत जा. खूप कमाल झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करा. केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.